पहिल्यांदा IVF तंत्रज्ञानाचा उपयोग केला पण ते फेल गेलं हा. आणि परत प्रयत्न केला तर परतही ते फेल जाऊ शकतं का? म्हणजे त्याच्यात यश येतच नाही, पहिल्यांदा यश आलं नाही, दुसऱ्यांदाही यश येत नाही, असं काही आहे का? आमच्याकडे ना समोर आमच्या घरासमोर एक आजोबा राहतात. बर. तर त्यांचे ना शुगर्स खूप डिरेंज्ड होत्या. बर. आणि त्यांना इन्शुलिनची गरज होती. कारण सगळे ओरल हायपोग्लायसेमिक्स काय करतात, आधीच थकलेल्या पॅन्क्रियाजला अजून इन्शुलिन प्रोड्यूस करायला भाग पाडतात. आणि ते पॅन्क्रियाटिक सेल मरून मरून नंतर ते गोळ्यांना ते रिस्पॉन्डच करत नाही. मग त्यावेळेला इन्शुलिन चालू करायला. त्यांचं खूप रेजिस्टन्स होता त्याला. अच्छा. की एकदा इन्शुलिन चालू केलं ना, एकदा इन्शुलिन चालू केलं की ते बंदच नाही होत. म्हणून इन्शुलिन चालूच नाही करायचं. अरे बापरे. लक्षात आलं का? हो, आलं ना. हा. सो या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतोय की IVF एकदा केलं की ते फेल गेलं की परत उपाय संपले सगळे, परत प्रेग्नन्सीच राहणार नाही, असं नाहीये ते. IVF मध्ये डेफिनेटली आता तुम्ही जर एक IVF फेल केलं आणि परत IVF केलं, दुसरं फेल गेलं, तिसरं केलं, तिसरं फेल गेलं, चौथं फेल परत केलं, तर प्रॉब्लेम्स काहीतरी सिरियस आहेत. आणि त्याचा पर्सेंटेज ऑफ सक्सेस रेट हा प्रेडिक्शन जे असतात ते कमी कमी होत जातात. की हे वारंवार का होतंय, तर काहीतरी सिरियस प्रॉब्लेम्स आहेत, कारण शोधून काढणं कारण आहे. कधी कधी कारण माहित पण असतं, सिव्हिअर एंडोमेट्रियोसिस आहे म्हणून फेल होत आहे. पण आता ते फॉर्म्युलेट केलंय, सगळं केलंय आम्ही, किंवा स्ट्रेस खूप जास्त आहे, आम्ही सगळे उपाय करतोय, पण प्रेग्नन्सी नाही राहत. पण आता याला परत IVF करायचंच नाही असं आहे का? आर्थिक त्याला एक कारण असू शकतं की बाबा पैसे संपले, आता याच्यापुढे आम्ही नाही खर्च करू शकत, हा एक त्याच्यावरती होऊ शकतो. पण आर्थिक जर तुम्ही स्टेबल असाल आणि मानसिक दृष्ट्या तुमची तयारी असेल तर तुम्ही कितीही IVF सायकल करू शकता, असं काही नाहीये. एक IVF केलं परत IVF करताच येत नाही किंवा दुसरंही फेल जाईल असं नाही, दुसरं फेलच जाईल असं नाही. चान्स त्याचा कमी होतो 5-10 टक्क्याने. ती एक सकारात्मकता ठेवली की पॉझिटिव्हिटी, की नाही पुढचं होईलच, याच्यामध्ये यश येईल, तसं ठेवलं तर पॉझिटिव्हिटी ठेवली तर शक्यता जास्त असते. आणि दुसरं जे महत्वाचं आहे की आम्ही काय करतो, एक IVF फेल गेल्यावरती आम्ही ना असे काही उपाय सांगतो पेशंटला करायला, की तुमचं ही सकारात्मकता वाढवण्यासाठी, पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस होण्यासाठी, स्ट्रेस लेवल कमी होण्यासाठी एक 10 उपाय सांगतो. ते 10 उपाय जर त्यांनी केले तर आमचा असा अनुभव आहे की युजली IVF सक्सेसफुल होतात. कारण तुमचा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा आणि तुमचा न्यूरोलॉजिकल म्हणण्यापेक्षा इमोशनल मेंटल सिस्टीमचा खूप क्लोज कनेक्शन आहे. आम्ही त्याला न्यूरो इंडोक्राईन कंट्रोल म्हणतो. बरोबर. इंडोक्राईन इज हॉर्मोनल, न्यूरोनल इज ब्रेन वाईज. त्याच्यामध्ये असं आहे की ब्रेनच्या खाली एक पिच्युटरी नावाची ग्रंथी असते, ती ब्रेन कडून सिग्नल घेते, आणि हे पिच्युटरी ग्रंथी ही इंडोक्राईन ग्लँडचं कंट्रोल सेंटर आहे. हे कंट्रोल सेंटर सगळ्या इंडोक्राईन ग्लँड इन्क्लुडिंग तुमची बीजांड त्यालाही कंट्रोल करते. सो जर वरती जर गोंधळ असेल तर खाली सगळं विस्कळीत होणारच. निसर्ग सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट हा प्रिन्सिपल कसा लागू करतो, तर जगण्याच्या स्पर्धेचा ताण इतका असतो की हे हॉर्मोनचा बॅलन्स बिघडवून मदर नेचर म्हणते एक की हे माझं लेकरू ताणात आहे, याला प्रेग्नन्सीचा ऍडिशनल ताण नको. म्हणजे एक प्रकारचं प्रोटेक्शन चालू असतं त्या जीवाचं. आणि दुसरं, तेच जीव पुढे जाऊ देत, त्यांचाच अनुवंश पुढे जाऊ देत. सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट मध्ये माणसं किंवा कुठलाही जीव सर्व्हाइव्ह नाही होता, जीवाला एक दिवस मरायचंच आहे. सर्व्हाइव्ह काय होतं, त्याची जीन्स सर्व्हाइव्ह होतं. सो सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट म्हणजे सर्व्हायव्हल ऑफ फिटर जीन्स, नॉट ह्युमन्स ऑर ऑर्गॅनिझम. सो ते कसं होणार आहे, जीन्स कसे सर्व्हाइव्ह होणार आहेत, पुढच्या जनरेशन मध्ये ट्रान्समिट झाले तर सर्व्हाइव्ह होणार आहेत ना. बरोबर आहे. सो सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट हा प्रिन्सिपल अशाच प्रकारे लागू केला जातो की प्रेग्नन्सी राहते त्यांना, त्यांचे गर्भ वाढतात, ते चांगले हेल्दी बेबी जन्माला येतात आणि त्यांचे जीन पुढे प्रोपागेट होतात. हेच सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट आहे. बरोबर. सो ह्या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याला निसर्गाला सिग्नल द्यायला लागतात की आम्ही जगायला फिट आहोत आता, आणि ती सिस्टीम तुमच्यात इन्स्टॉल्ड आहे स्ट्रेस हे करणारी, तर तिला काही खोटं उल्लू बनवता येत नाही.
So, एक IVF सायकल जर फेल गेलं तर आम्ही काय सांगतो की हे नियम मध्ये काय करायचं राहिलंय ते नीट पहा, किंवा हे नियम परत इन्फोसिस करतो, काउन्सिलिंग सेशन्स घेतो आणि त्यांचा स्ट्रेस कसा कमी होईल ते पाहतो. आणि असे कित्येक कपल्स आमच्याकडे येतात की प्रॉब्लेम होतो IVFचे उपचार सुरू झाले ना की मेंटली, फिजिकली, इकॉनॉमिकली तुम्ही एवढं इन्व्हेस्ट करत जाता की अपेक्षा खूप वाढतात, त्याचाच ताण येतो. आम्ही पहिला उपाय तिथे करतो की स्ट्रेस कमी होण्यासाठी पहिले सगळे उपाय करा आणि मग IVF करा. खरी गोष्ट आहे की त्याचा ताण घेतला तर मग त्याचा उपयोग. एक्झॅक्टली, ते फेल होणार आहे. मग कित्येक ठिकाणी फेल झालेले IVF झालेले लोक आमच्याकडे येऊन व्यवस्थित कन्सीव्ह होऊन गेले. आमच्याकडे जे लोक आधी सुरुवातीला एखादं सायकल फेल झालेलं असेल तर आम्ही त्याच्यावरती काम करून, म्हणजे त्यांच्या सायकोलॉजीवरती, स्ट्रेस कमी करण्यावरती काम करून आम्ही IVF सायकल, पुढच्या IVF सायकल कन्सिव्ह झालेले अनेक लोक आहेत. सो युजली असा विचार करायचा, म्हणजे असा नियम नाहीये की संपलं बाबा सगळं, आता याच्या पुढे काही करणार नाही, होणार. खरं म्हणजे ते तुमच्या पॉझिटिव्हिटीवर सगळं अवलंबून आहे की तुम्ही या प्रयत्नात मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. खरी गोष्ट, एक संतती, एक सिद्धीच आहे. बरोबर आहे.